नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रंथीचा अभ्यास या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। ग्रंथी आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा हा टॉपिक असणार आहे। परीक्षा आरोग्य विभागातली कुठली परीक्षा द्या यावर निदान 1 ते 2 प्रश्न हमेशा विचारला जातो, लक्षात ठेवा। तर हा महत्त्वाचा टॉपिक आहे। तर या महत्त्वाचा टॉपिकविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटीची बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ मी ज्यावेळेस आपल्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि लवकरात लवकर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल, जेणेकरून तुम्हाला आगामी सर्वच परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया लगेच आपल्या टॉपिकला। तर पहा, ग्रंथी म्हणजे त्याला ग्लँड्स असे म्हणतात। पहा, स्रावणाच्या पेशी किंवा पेशीच्या समूहाला ग्रंथी असे म्हणतात। जो काय आपल्या शरीरामध्ये स्रावतो, पहा, स्रावणाऱ्या पेशी किंवा पेशीच्या समूहाला, पहा, स्रावणाऱ्या पेशी किंवा पेशीच्या समूहाला ग्रंथी असे म्हणतात। तर ग्रंथी कशाला म्हणतात? स्रावणाऱ्या पेशी किंवा पेशीच्या समूहाला ग्रंथी असे म्हणतात। तर या ग्रंथीचं महत्त्वाचं कार्य काय आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, ग्रंथीचे 2 मुख्य प्रकार पडतात, त्यापैकी बाह्यस्रावी ग्रंथी आणि अंतस्रावी ग्रंथी ह्या 2 महत्त्वाचा पहा, पहिली कुठली? बाह्यस्रावी ग्रंथी, दुसरी अंतस्रावी ग्रंथी, आणि या दोन्हीचा मिळून जो काय घटक बनतो ती मिश्रित ग्रंथी। पहा, म्हणजे बाह्यस्रावी ग्रंथी आणि अंतस्रावी ग्रंथी हा मुख्य 2 प्रकार आहेत, आणि या दोहीच्या प्रकारामधून एक तिसराच प्रकार निर्माण होतो, तो म्हणजे मिश्रित ग्रंथी। तर आता बाह्य ग्रंथी म्हणजे काय असतात, अंतस्रावी ग्रंथी म्हणजे काय असतात आणि मिश्रित ग्रंथी म्हणजे काय असतात, थोडक्यात तुम्हाला सांगतो। पहा, बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजे असे असतात की ज्या ग्रंथी स्रावतात आणि तो आपला स्राव सोडण्यासाठी नलिकांचा वापर केला जातो, त्याला बाह्यस्रावी ग्रंथी असे म्हणतात। म्हणजे काय, बाह्यस्रावीचं संबंध कशाशी? नलिकाशी। तर अंतस्रावी ग्रंथीचा पहा, अंतस्रावी ग्रंथी डायरेक्ट आपला जो काय स्रावतो तो डायरेक्ट रक्तामध्ये सोडतात। म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं, बाह्यस्रावी ग्रंथीला नलिका असतात आणि अंतस्रावी जे काही ग्रंथी असतात त्यांना नलिका नसतात। लक्षात ठेवा, ज्या अंतस्रावी ग्रंथी असतात त्यांना नलिका नसतात। आणि मिश्रित ग्रंथी म्हणजे अशा असतात की ज्या ग्रंथीमध्ये बाह्यस्रावी ग्रंथी आणि अंतस्रावी ग्रंथी या दोन्हीचे गुणधर्म जी ग्रंथी दाखवते त्या ग्रंथीला मिश्रित ग्रंथी असे म्हणतात। पहा, लक्षात आलं का? बाह्यस्रावी ग्रंथी आणि अंतस्रावी ग्रंथी या दोहीचे जे गुणधर्म जी ग्रंथी दाखवते त्या ग्रंथीला मिश्रित ग्रंथी असे म्हणतात। अशी आपल्या शरीरातली एकमेव ग्रंथी आहे ती म्हणजे पॅनक्रियास, त्याला स्वादुपिंड असे म्हणतात। तर आता एक एक करून याचा आपण अभ्यास करूयात। तर चला लक्षपूर्वक आता ऐका, या ठिकाणी समोर काय सांगतोय परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे। पहा, बाह्यस्रावी ग्रंथी आपण पाहूयात। आता बाह्यस्रावी ग्रंथीविषयी आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत। तर पहा, बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजे नेमके असतात काय? तर पहा, बाह्यस्रावी ग्रंथी पहा, स्राव वाहून नेण्यासाठी नलिकांचा ज्या ग्रंथीमध्ये वापर केला जातो त्या ग्रंथीला बाह्यस्रावी ग्रंथी असे म्हणतात। आणि अंतस्रावी ग्रंथी पहा, स्राव वाहून नेण्यासाठी रक्ताचा वापर केला जातो। म्हणजे डायरेक्ट जे काय आपला स्राव आहे तो डायरेक्ट रक्तामध्ये ज्या ग्रंथी सोडतात त्या ग्रंथीला अंतर्ग्रंथी असे लक्षात ठेवा। आणि पहा, नलिका, दुसरा पॉईंट काय म्हणतात, नलिकायुक्त, म्हणजे ज्या ग्रंथींना नलिका असतात त्या बाह्यस्रावी ग्रंथी असतात, ज्या ग्रंथीला नलिका नसतात त्या ग्रंथी अंतर्स्रावी ग्रंथी असतात। हा मुद्दा महत्त्वाचा आहे। आता हा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे। अंतस्रावी ग्रंथीचा जो स्रावतो त्याला काय म्हणतात आणि बाह्यस्रावीमधून जो काय स्रावतो त्याला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा, बाह्यस्रावी ग्रंथीमधून जो काय स्रावतो त्याला विक्रे किंवा एन्झाइम्स असे म्हणतात। तर अंतस्रावी ग्रंथीमधून जो काय स्रावतो त्याला संप्रेरके किंवा हार्मोन्स असे म्हणतात। लक्षात ठेवा, बाह्यस्रावी ग्रंथीचा संबंध विक्रे किंवा एन्झाइम्सशी आहे, तर अंतस्रावी ग्रंथीचा संबंध हा संप्रेरके किंवा हार्मोन्सशी आहे। लक्षात ठेवा। आता याची आपण उदाहरणे पाहूयात। पहा, बाह्यस्रावी ग्रंथीची उदाहरणे पहा, लाळ ग्रंथी, त्याच्यानंतर घाम ग्रंथी आणि यकृत ह्या आपल्या बाह्यस्रावी ग्रंथी आहेत। लक्षात ठेवा, लाळ ग्रंथी, घाम ग्रंथी आणि यकृत ह्या आपल्या बाह्यस्रावी ग्रंथी आहेत। तर पहा, लाळ ग्रंथीचं महत्त्वाचं कार्य पहा, लाळ ग्रंथीमधून जो काय स्रावतो हा स्राव आपल्या तोंडामध्ये स्रावत असतो। लक्षात ठेवा, आपली जी काय लाळ आहे त्यामध्ये कुठला घटक असतो हा प्रश्न विचारला आहे। तर आपल्या लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो। कुठला? आपल्या लाळेमध्ये टायलिन नावाचा घटक असतो। टायलिन आपल्या लाळेमध्ये टायलिन नावाचा जो काही घटक असतो हा घटकाचं महत्त्वाचं कार्य काय? तर लक्षात ठेवा, आपण ज्यावेळेस आपल्या तोंडामध्ये अन्न घालतो त्यावेळेस अन्न ओलसर करण्याचं कार्य व त्यामध्ये जे काय टायलिन नावाचा घटक आपल्या अन्नामध्ये किंवा आपल्या घासामध्ये जो काय टायलिन नावाचा घटक मिसळतो हा घटक आपल्याला अन्न रुचकर आणि गोड लागण्यासाठी याची मदत होते। म्हणजे चविष्ट अन्न कशामुळे लागते? तर या टायलिनमुळे आपल्याला अन्न चविष्ट लागत असतं। लक्षात ठेवा।
तर टायलिन काय करतं, तर टायलिनचं महत्त्वाचं कार्य काय, तर आपला घास ओलसर करून आपल्या शरीरामध्ये मध्ये जाण्यासाठी जे महत्त्वाचं कार्य, जी महत्त्वाची जी भूमिका जे बजावत असन, हे लाळेमधील टायलिन हा घटक करत असतो. कुठला, लाळेमधला टायलिन नावाचा हा घटक करत असतो, लक्षात ठेवा. आता घामग्रंथी पहा, आपल्याला ज्यावेळेस आपण शरीरामध्ये आपल्या घाम असतो, हा घाम बाहेर पडण्याचं कार्य हा घामग्रंथी करत असतात. लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये अनंत स्वरूपाच्या अशा घामग्रंथी आहेत, लक्षात ठेवा. तर पुढचा महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा म्हणजे यकृत हा IMP आहे. लक्षात ठेवा, हा कुठलीही परीक्षा द्या, आरोग्य खात्यातलीच नाही तर तुम्ही कुठलीही परीक्षा, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, महिला व बालविकास संरक्षण अधिकारी, पशुसंवर्धन विकास अधिकारी किंवा तहसीलदार, ह्या कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कुठलीही परीक्षा द्या किंवा केंद्र सरकारच्या जरी रेल्वेच्या SSCच्या कुठल्याही परीक्षा द्या मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत IMP आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यकृत, तर यकृताविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. पहा, यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून यकृताचा उल्लेख केला जातो. कशाचा, यकृताचा उल्लेख केला जातो. पहा, यकृताविषयी जी काय माहिती सांगितली ही IMP आहे आणि ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक आहे. आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो तर ह्या महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, यकृताविषयी तुम्हाला 2-4 प्रश्न सांगतो. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, पहिला प्रश्न हा. दुसरा प्रश्न यकृतावर असा निर्माण होऊ शकतो की आपल्या शरीरामध्ये पुनरुत्पादित होणारा एकमेव जो अवयव असेल तर तो कुठला आहे, यकृत हा आपल्या शरीरामध्ये पुनर्विकसित होणारा एकमेव अवयव आहे, लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न यावर असा होऊ शकतो की यकृताचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो, ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला काय म्हणतात, तर यकृताचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला काय म्हणतात, तर त्याला हेपॅटॉलॉजी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, हेपॅटॉलॉजी. IMP क्वेश्चन आहे मित्रांनो, हे जे क्वेश्चन सांगत आहे खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पहा, यकृताचा तिसरा प्रश्न काय सांगितलं तुम्हाला, यकृत. पहा, पहिला प्रश्न सांगितला यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. दुसरा सांगितला यकृत पुनर्विकसित होणारा एकमेव आपल्या शरीरातला अवयव आहे. आणि यकृताचा अभ्यास ज्यामध्ये केला जातो त्याला हेपॅटॉलॉजी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, हेपॅटॉलॉजी असे म्हणतात. आणि यकृताविषयी एक महत्त्वाचा लक्षात ठेवा, आपल्या यकृतामधून 3 नावाचे स्राव असतात. इकडे पहा, एकाचं नाव आहे रेनिन, दुसऱ्याचं नाव आहे पेप्सिन आणि तिसऱ्याचं नाव आहे हायड्रोक्लोरिक. लक्षात ठेवा, रेनिन, पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक हे 3 स्राव हे आपल्या यकृतामधून स्रावत असतात, लक्षात ठेवा. आणि यकृताला आपल्या शरीराचा तपास नाका असे सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. यकृताला काय म्हणतात, तर यकृताला आपल्या शरीराचा तपासणी नाका सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवा. हे जे 7-8 प्रश्न आहेत खूप महत्त्वाचे आहेत, परीक्षेला वारंवार विचारलेले प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. तर यकृतामधून रेनिन, पेप्सिन आणि हायड्रोक्लोरिक हे काही जे आम्ल स्रावतं याच्याविषयी थोडी तुम्हाला माहिती देतो. तर लक्षात ठेवा, रेनिन हा जो महत्त्वाचा घटक आहे, रेनिन हा फक्त लहान मुलांमध्येच आढळतो आणि लहान मुलांमध्ये आढळत असून तो लहान मुलांमध्ये काय कार्य करतो, तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस लहान मुल हे आईचं दूध पितं त्यावेळेस हे दूध पचनासाठी रेनिन नावाचा घटक हा महत्त्वाची भूमिका बजावतो. जर मुलाच्या किंवा छोट्या मुलाच्या यकृतामध्ये जर रेनिन नावाचा घटक जर नसेल तर मित्रांनो त्याला दूध पचणं शक्य होत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरा जो आहे तो पेप्सिन हा मोठ्या व्यक्तीमध्ये आढळतो आणि पेप्सिन हा आपल्याला प्रथिने पचनाच्या कार्यामध्ये मदत करत असतो. पेप्सिन काय करत असतो, तर प्रथिने पचनाच्या कार्यामध्ये मदत करीत असतो. प्रश्न असा विचारला जाईल की छोट्या मुलामध्ये यकृतामधला कुठला घटक आहे की जो दूध पचनासाठी मदत करतो, असा प्रश्न जर आला तर रेनिन उत्तर लिहा. आणि जर असा प्रश्न आला की प्रथिन पचनासाठी आपल्या यकृतामधून जो काही स्राव स्रावतो त्याला काय म्हणतात, तर प्रथिने पचण्यासाठी आपल्या शरीरामधून जो काही स्राव स्रावतो त्याला पेप्सिन असे म्हणतात. तर रेनिन आणि पेप्सिन या बाबतीत हे 2 मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. तर चला पुढे पाहूयात. आता पुढे पहा, आता अंतस्रावी ग्रंथीविषयी पहा, पीयूषिका ग्रंथी, अंतस्रावी ग्रंथीविषयी पहा. पहिला मुद्दा आहे आता या ठिकाणी पीयूषिका ग्रंथी, दुसरे अधिवृक्क ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथी ह्या आंतरस्रावी ग्रंथी आहेत, लक्षात ठेवा. पीयूषिका ग्रंथी याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं बाह्यस्रावी ग्रंथी म्हणजे काय, अंतस्रावी ग्रंथी म्हणजे काय, त्याचे आपण उदाहरणंसुद्धा घेतले. तर आता पाहूया आंतरस्रावी ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी, अधिवृक्क ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथी. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, 100% यामधून तुम्हाला, आणि यामधला कुठलाही मुद्दा असा असणार नाही की तुमचा क्लिअर होणार नाही. पूर्ण मुद्दे या ठिकाणी मी तुमचे क्लिअर करून देणार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं काही महत्त्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला ॲक्युरेट आणि ऑथेंटिक या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. तर लक्षात ठेवा पीयूषिका ग्रंथी. तर पीयूषिका ग्रंथी पहा, पीयूषिका ग्रंथीचं महत्त्व कार्य काय, तर पीयूषिका ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे. पीयूषिका ग्रंथी पहा मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे. आणि पीयूषिका ग्रंथी आपल्या कुठेमध्ये असते, तर पीयूषिका ग्रंथी आपल्या डोक्यामध्ये असते, मेंदूच्या खाली. कुठे असते, डोक्यामध्ये, मेंदूच्या खाली. याला कवटी असे सुद्धा म्हणतात. प्रश्न असा पण विचारला जाईल की मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाणारी पीयूषिका ग्रंथी
मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाणारी पीयूषिका ग्रंथी कोठे स्थित असते तर ती आपल्या कवटीमध्ये स्थित असते आणि आपल्या हा जो काही मेंदू आहे ह्या मेंदूच्या खाली ही ग्रंथी अगदी वटाण्याच्या आकारासारखी ग्रंथी आहे. लक्षात ठेवा, अगदी वटाण्याच्या आकारासारखी ग्रंथी म्हणजे फक्त हिचा आकार हा वटाणे एवढाच आहे. म्हणजे वटाणा तुम्ही पाहिला असेल फक्त एवढाच आकार आहे. म्हणजे ही मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे. पहा महत्त्वाचा मुद्दा काय, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे तर पीयूषिका ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी आहे. आणि या पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे म्हणतात. तर या ग्रंथीला मास्टर ग्रंथी असे का म्हणतात तर लक्षात ठेवा, पीयूषिका ग्रंथी आपल्या शरीरामध्ये 2-4 कार्य करते. तर आपल्या शरीराची महत्त्वाचं सांगतो पहा, पीयूषिका ग्रंथीचं महत्त्वाचं कार्य काय तर पीयूषिका ग्रंथी आपल्या शरीराची वाढ नियंत्रित करते. पहिलं कार्य काय करते, वाढ नियंत्रित करते. दुसरं आणि महत्त्वाचं कार्य काय करते तर दुसरं महत्त्वाचं कार्य आपल्या पचनावर पूर्णपणे नियंत्रण हे पीयूषिका ग्रंथी असतं. आणि तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जे काही आपले लैंगिक इंद्रिय आहेत त्यावर पूर्णपणे नियंत्रण कशाचं असतं तर पीयूषिका ग्रंथी असतं. पहा प्रश्न असा विचारला जाईल की स्त्रीला जी काही मासिक पाळी येते त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य आपल्या शरीरातील कुठली ग्रंथी करते तर मित्रांनो लक्षात ठेवा, स्त्रीला जी काही मासिक पाळी येते त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे पीयूषिका ग्रंथी असते. ज्यावेळेस पीयूषिका ग्रंथी हे कार्य बंद करते त्यावेळेस स्त्रीला अनियमित पाळी येण्यास सुरुवात होते किंवा ती पाळी 1.5-2 महिने येत नाही किंवा आली तर खूप रक्तस्राव होतो. तर हे असं महत्त्वाचं हे कशामुळे होते तर ह्या पीयूषिका ग्रंथीने नियंत्रण सोडल्यामुळे हे कार्य होत असते, ही बिघाड होत असते. म्हणजे आपल्या लैंगिक जे इंद्रिय आहेत त्याच्यावर महत्त्वाचं कार्य ठेवण्याचं कार्य पीयूषिका ग्रंथी करते. म्हणून पीयूषिका ग्रंथीला आपल्या शरीरातली मास्टर ग्रंथी असे म्हणतात. म्हणून पीयूषिका ग्रंथीला काय म्हणतात तर म्हणून पीयूषिका ग्रंथीला आपल्या शरीरातली मास्टर ग्रंथी असे म्हणतात. लक्षात ठेवा, अत्यंत IMP हा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला आहे. आता अधिवृक्क ग्रंथीविषयी थोडी माहिती सांगतो तुम्हाला. अधिवृक्क ग्रंथी म्हणजे काय तर लक्षात ठेवा, आपल्या शरीरामध्ये 2 किडण्या असतात. किती 2 किडण्या असतात आणि किडण्याचं महत्त्वाचं कार्य काय तर मित्रांनो हे किडण्या आपल्या शरीरामध्ये रक्त शुद्ध करण्याचं कार्य ह्या किडण्या करत असतात. ह्या जे काही 2 किडण्या असतात ह्या किडण्या त्या रक्त शुद्ध करण्याचं कार्य करतात आणि त्याला अधिवृक्क ग्रंथी हे जे असतात त्यावर त्याला काय करतात मदत करत असतात. म्हणजे त्याला अड्रिनल ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. हे मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा पहा, थायरॉईड ग्रंथी. थायरॉईड ग्रंथीविषयी सुद्धा परीक्षेला बरेच वेळेस विचारलेले प्रश्न आहेत. पहा थायरॉईड ग्रंथी ही आपल्या मानेमध्ये असते. थायरॉईड ग्रंथी कुठे असते तर ही आपल्या गळ्यामध्ये असते. तर मानेमध्ये किंवा गळ्यामध्ये, गळ्याचा आणि मानेचा एकच भाग आहे लक्षात ठेवा. थायरॉईड ग्रंथी कुठे असते तर थायरॉईड ग्रंथी आपल्या गळ्यामध्ये असते आणि तिचा आकार IMP आहे. तिचा आकार प्रश्न असा विचारला जाईल की थायरॉईड ग्रंथीचा आकार कसा आहे तर थायरॉईड ग्रंथीचा आकार हा H अक्षरासारखा आहे. कसा इंग्रजीतील जे काही H अक्षर आहे अशा आकाराची आपली थायरॉईड ग्रंथी आहे लक्षात ठेवा. आणि गलगंड आजार कुठल्या ग्रंथीला होतो तर गलगंड आजार थायरॉईड ग्रंथीला होतो. पहा 2 प्रश्न झाले. थायरॉईड ग्रंथीचा आकार कसा असतो किंवा थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरामध्ये कुठल्या भागामध्ये असते तर ती आपल्या कंठामध्ये असते लक्षात ठेवा. आणि तिचा आकार हा H इंग्रजी अक्षरासारखा असतो. आणि या थायरॉईड ग्रंथीला गलगंड हा आजार होतो. कुठला आजार होतो थायरॉईड ग्रंथीला गलगंड नावाचा आजार होत असतो लक्षात ठेवा. आता पहा महत्त्वाचे मुद्दे पहा पुढचा. आता थायरॉईड ग्रंथीविषयी पहा तर थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरामधून जो काय आवाज निघतो, आपल्या तोंडाद्वारे जो काय आवाज निघतो, जो काही आपल्या शरीरामधून जो काही ध्वनी निघतो हा ध्वनी कुठे निर्माण होतो तर हा ध्वनी आपल्या थायरॉईड ग्रंथीमध्ये निर्माण होतो लक्षात ठेवा. कुठे निर्माण होतो थायरॉईड. आता मी जे काही हे बोलत आहे ना हे कुठं निर्माण होते आवाज, तुम्ही किंवा कोणी पण तुम्ही बोलो मी बोलो, आता जो काही मी तुम्हाला शिकवत आहे जो काही माझ्या तोंडामधून जो काही आवाज निघत आहे कुठून निघत आहे तर हा आवाज निघत आहे मित्रांनो थायरॉईड ग्रंथीमधून. कुठल्या ग्रंथीमधून थायरॉईड ग्रंथीमधून निघत आहे. म्हणून या ग्रंथीला स्वर ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. म्हणून या ग्रंथीला काय म्हणतात म्हणून या ग्रंथीला स्वर ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. आणि मानवी शरीरातली ही सर्वात महत्त्वाची ग्रंथी असून ही मानवी वयाच्या 14व्या वर्षापर्यंत मानवी शरीरातील लहान होत जाणारी कुठली ग्रंथी असेल ही थायरॉईड ग्रंथी लक्षात ठेवा. वयाच्या 14व्या वर्षापर्यंत लहान होत जाणारी ग्रंथी कुठली तर थायरॉईड ही एकमेव ग्रंथी आहे. पहा ज्यावेळेस आपण 12 ते 14 वर्ष 12 वर्षाच्या खालील मुलं आणि मुली यांचा आवाज हा सारखाच असतो. परंतु ज्यावेळेस त्यांना 12 वर्षे किंवा 10 वर्षाच्या समोरचा जो काही कालावधी हे होतो त्यावेळेस या ग्रंथीमध्ये बदल होतो. त्यामुळे आपला जो आवाज हा चेंज होण्यास मदत होते. मुलीचा आवाज हा कोमल होतो आणि मुलाचा आवाज हा घोगरा होतो. तर हेच कारण या ग्रंथीमधून जो काय आवाज हा बदल ग्रंथीमध्ये होत असतो लक्षात ठेवा. त्यामुळे आपले आवाज चेंज होत असतात लक्षात ठेवा. तर पहा आता मिश्रित ग्रंथी पाहूयात. अंतस्रावी ग्रंथी व बाह्यस्रावी अशा दोन्ही स्वरूपाचे कार्य करणारी ग्रंथी म्हणजे मिश्रित ग्रंथी होय. म्हणजे मिश्रित ग्रंथी कशा असतात लक्षात आलं तुमच्या. मिश्रित ग्रंथी म्हणजे काय, बाह्यस्रावी ग्रंथी आणि अंतस्रावी ग्रंथी या दोन्ही स्वरूपाचं जी काय कार्य करते त्याला मिश्रित ग्रंथी असे म्हणतात. म्हणजे मिश्र म्हणजे काय, दोन्ही स्वरूपाचं कार्य करणारी ग्रंथी. दोन्ही स्वरूपाचं कार्य करणारी ग्रंथी म्हणजे मिश्रित ग्रंथी. साधं लक्षात ठेवा. पुढे पहा त्याची उदाहरणे पाहूयात. आता स्वादुपिंड,
आणि स्वादुपिंड विषय आता ही एकमेव ग्रंथी पहा, मिश्रित ग्रंथी कुठली? स्वादुपिंड. तर स्वादुपिंडालाच काय म्हणतात? पॅनक्रियाज असे म्हणतात. तर स्वादुपिंड ही अत्यंत महत्त्वाची ग्रंथी आहे, लक्षात ठेवा. स्वादुपिंडीवर पुन्हा स्वादुपिंड या ग्रंथीवर हमेशा वारंवार जो प्रश्न विचारला ते प्रश्न तुम्हाला सांगतो. पहा, स्वादुपिंडीवर विचारला जाणारा प्रश्न पहा, मानवी शरीरातील मानवी शरीरातील बाह्यस्रावी आणि अंतस्रावी दोन्ही स्वरूपाचे कार्य करणारी ग्रंथी म्हणून कुठली? तर स्वादुपिंड ही ग्रंथी असते. स्वादुपिंड ग्रंथीला डुप्लेक्स ग्रंथी असे म्हणतात. तिला डुप्लेक्स ग्रंथी म्हणण्याचं कार्य कारण की ती दोन्ही स्वरूपाचं कार्य करते म्हणून तिला डुप्लेक्स ग्रंथी असे म्हणतात. आणि हिला लँगरहांची बेटे सुद्धा असे म्हणतात, कारण की आपल्या शरीरामध्ये बेटासारखी पसरलेली असते म्हणून हिला लँगरहांची बेटे सुद्धा असे म्हणतात. प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कुठल्या ग्रंथीला लँगरहांची बेटे असे म्हणतात? तर स्वादुपिंड या ग्रंथीला लँगरहांची बेटे सुद्धा म्हणतात. हा प्रश्न IMP आहे, लँगरहांची बेटे. हा डुप्लेक्स ग्रंथी जरी लक्षात नाही ठेवला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नाही जरी राहिलं तर तेवढा काही प्रॉब्लेम नाही, परंतु हे लक्षातच ठेवा. हे काय लँगरहांची बेटे हे लक्षात ठेवा, अत्यंत IMP आहे, लक्षात ठेवा. लँगरहांची बेटे कुठल्या ग्रंथीला म्हणतात हे लक्षातच ठेवा. तर लँगरहांची बेटे स्वादुपिंड ग्रंथीला म्हणतात. कधी कधी इंग्लिशमध्ये ऑप्शन देतात तर पॅनक्रियाज, हे सुद्धा लक्षात ठेवा. स्वादुपिंड ग्रंथीला पॅनक्रियाज असे म्हणतात. तर पहा, स्वादुपिंड ग्रंथीमधून काय स्रावतो? तर या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावत असतो. कुठला? या स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावत असतो. आणि हा इन्सुलिन महत्त्वाचं कार्य काय करतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये जो काही रक्ताचा प्रवाह असतो, आपल्या शरीरामध्ये निरंतर रक्त वाहत असतं आणि हे रक्त ऑक्सिजन वाहून नेण्याचं कार्य करत असतं. तर लक्षात ठेवा. तर काय होतं पहा, आपल्या रक्तामध्ये जे काय साखरेचं प्रमाण असतं, आपण कुठलाही पदार्थ खातो, गहू खा, कुठले खा, याच्यामध्ये साखर हे प्रमाण असतंच, लक्षात ठेवा. तर ज्यावेळेस कुठलाही पदार्थ खात असताना आपल्याला पदार्थ ते रुचकर असतात, त्यामध्ये साखरेचं प्रमाण असतं. हे साखरेचं प्रमाण हे आपल्या रक्तामध्ये असतं, लक्षात ठेवा. तर काय करतं हे इन्सुलिन? काय करतं तर इन्सुलिन ह्या रक्तामध्ये जी काही साखर असते त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं. म्हणजे इन्सुलिनचं महत्त्वाचं कार्य काय? तर आपल्या शरीरामध्ये जे काही रक्त आहे त्या रक्तामध्ये जी काही शुगर आहे, जी काही साखर आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं. आणि इन्सुलिन स्रावतं कुठून? या स्वादुपिंडमधून इन्सुलिन स्रावत असतं. कुठून स्रावतं? पहा, कनेक्शन कसं आहे पहा. या स्वादुपिंडमध्ये ग्रंथीमधून हा इन्सुलिन स्रावतो आणि हा इन्सुलिन जो काय इन्सुलिन स्रावतो हा काय करतो? रक्तातील जे काय साखरेचं प्रमाण आहे यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य हा इन्सुलिन करत असतो. तर होतं काय? पर लक्षात ठेवा, ज्यावेळेस ही काय आपली स्वादुपिंड ग्रंथी आहे, या स्वादुपिंड ग्रंथीमध्ये काय आज बिघाड निर्माण होतात. ज्यावेळेस या स्वादुपिंड ग्रंथीमध्ये बिघाड निर्माण होते त्यावेळेस हिचं कार्य सुरळीत ज्यावेळेस चालत नाही त्यावेळेस हा जो काही इन्सुलिन आहे हा स्रावणे बंद होते किंवा कमी प्रमाणात हा इन्सुलिन स्रावतो. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन स्वादुपिंड ग्रंथीमधून जो काही इन्सुलिन आहे हा जर कमी प्रमाणात जर कमी प्रमाणात जर स्रावत असेल तर काय होतं? तर हे इन्सुलिन जे काय हे आपलं नियंत्रण सोडतो. रक्तामध्ये जी काही शुगर असते याच्यावर जो काही नियंत्रण आहे तो कंट्रोलमध्ये ठेवत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तामध्ये अचानक शुगरचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला डायबिटीज नावाचा रोग होतो. कुठला रोग होतो? डायबिटीज नावाचा रोग होतो. तर कशामुळे होतो? तर डायबिटीज हा रोग इन्सुलिनच्या अभावामुळे होतो. तर पहा, याच्यावर प्रश्न असा विचारला जाईल की स्वादुपिंड ग्रंथीमधून जो काही स्राव सरवतो इन्सुलिन हा आपल्या कशावर नियंत्रण ठेवतो? तर आपल्या शरीरातली जी काही शुगर आहे त्यावर नियंत्रण ठेवतो. किंवा प्रश्न असा पण विचारला जाईल की आपल्या शरीरामध्ये जी काही शुगर असते त्यावर नियंत्रण कुठल्या ग्रंथीचं असतं? तर त्यावर नियंत्रण हे पीयूषिका ग्रंथी असतं. कुठला? स्वादुपिंड ग्रंथीचं हे नियंत्रण असतं, हे लक्षात ठेवा. आणि जर कोणत्या स्रावाचं नियंत्रण असतं तर त्याचं इन्सुलिनचं नियंत्रण असतं. प्रश्न असा विचारलेला आहे बऱ्याच वेळेस परीक्षेला की इन्सुलिनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, इन्सुलिनचा शोध हा फ्रेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. कोण शोध लावला? इन्सुलिनचा शोध हा फ्रेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला यामधून फायदा होईल आणि तुमचा पूर्ण मुद्दा हा या ठिकाणी क्लिअर असेल. म्हणजे तुम्हाला परीक्षेला कशाही पद्धतीने प्रश्न फिरून विचारू द्या, स्टेटमेंट वाईज सुद्धा प्रश्न विचारायचा. प्रश्न तुम्हाला कसाही जरी प्रश्न 100% चुकणार नाही जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक जर पाहिला. तर लक्षात ठेवा, अत्यंत डीपमध्ये आणि परीक्षेभिमुख जे काही मुद्दे महत्त्वाचे आहेत परीक्षेला त्यावर मुद्द्यावर मी जास्तीत जास्त फोकस मारत आहे, लक्षात ठेवा. तर पहा, इन्सुलिनविषयी लक्षात ठेवा. इन्सुलिन आपल्या शरीरातील रक्तावर शुगरेवर नियंत्रण ठेवत असतो. इन्सुलिन स्वादुपिंड ग्रंथीमधून स्रावत असतो. आणि इन्सुलिनचा शोध कोण लावला? तर इन्सुलिनचा शोध फ्रेडरिक बेंटिंग या शास्त्रज्ञाने इन्सुलिनचा शोध लावलेला आहे. हे 2-3 मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. तर पहा, अशा स्वरूपाविषयी आपण या ठिकाणी आता माहिती पाहिलेली. तर मित्रांनो, यावर कशा स्वरूपाचे विविध प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊन गेलेले आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. पहा, प्रश्न पहिला आहे पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी पहा यकृत.
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली असेल तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. लक्षात ठेवा. यकृताचा अभ्यास कशामध्ये केला जातो तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी सांगितलेलं आहे यकृताचा अभ्यास कशामध्ये केला जातो हे तुम्ही मला सांगा. IMP क्वेश्चन आहे. पहा, पहिला IMP क्वेश्चन मी या ठिकाणी कव्हर केलेला आहे, म्हणजे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली यकृत. आणि माझ्यासाठी एक प्रश्न आहे की यकृताचा अभ्यास कुठल्या यकृताचा अभ्यास कुठल्या शाखेमध्ये केला जातो किंवा यकृताचा अभ्यास जे काही करते ते शास्त्र कुठले, तर हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर पहा यकृताचा अभ्यास हा हिपॅटॉलॉजीमध्ये केला जातो. कशामध्ये केला जातो? हेपॅटॉलॉजीमध्ये केला जातो. हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा यकृताचा अभ्यास कशामध्ये केला जातो. लक्षात ठेवा, कारण की हा प्रश्न लक्षात राहत नाही, त्यामुळे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण की ही कमेंट बॉक्स मी जरी इथं सांगितलं तरी पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या. कारण की याचं कारण असं, ज्यावेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहिता त्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष लिहिता, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही त्याचं काय टाईप करता, त्यामुळे तुमच्या लक्षात राहतं. आणि हे कायमस्वरूपी लक्षात राहिल्यामुळे परीक्षा जर तुम्हाला प्रश्न जर आला तर तुमच्या लक्षात ताबडतोब येतं. कारण पहा, कृती आणि कार्य हे सोबत जर घडत असेल ना तर ते आपल्या मेंदूमध्ये लवकरात लवकर कॅप्चर होत असतं. कारण की मेंदू हा नैसर्गिकरित्या बनलेला आहे. लक्षात ठेवा, आपला मेंदू हा नैसर्गिकरित्या बनलेला आहे. तो फक्त ऐकूनच नाही तर ऐकून आणि पाहून आणि स्वतः आपल्या हाताने कृती करून ज्यावेळेस कुठलं कार्य होतं त्यावेळेस हे कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहत असतं. त्यामुळेच मी तुम्हाला काय सांगत आहे, यकृताचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्या शाखेचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. कारण की हेपॅटॉलॉजी हे नाव जरी तुम्हाला आता असं वाटत असलं पण परीक्षेमध्ये कन्फ्यूज करतं, त्यामुळे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की यकृताचा अभ्यास कुठल्या शाखेमध्ये केला जातो. पहा, आता यकृताविषयी पहा. पित्ताशयामध्ये पहा, यकृतामधून जो काही पित्तरस स्रावतो, पित्तरस कुठे साठवतो तर हा पित्ताशयामध्ये साठवला जातो. पहा, यकृताच्या खाली एक पिशवी असते. पहा, यकृताच्या खाली एक पिशवी असते, पिशवीच्या आकारासारखं असतं. ते पूर्णपणे स्नायूचं बनलेलं असतं आणि हा गोल आकार अशा फुग्यासारखा असतं. त्यावेळेस ज्यावेळेस हा यकृतामधून जो काही पित्तरस स्रावतो तो त्यावेळी साठवला जातो, त्याला पित्ताशय असे म्हणतात. लक्षात ठेवा. प्रश्न असा पण आलेला आहे, यकृतामधून जो काही पित्तरस स्रावतो तो ज्या ठिकाणी साठवला जातो त्याला काय म्हणतात, तर यकृतामधून जो काही पित्तरस स्रावतो तो ज्या ठिकाणी साठवला जातो त्याला काय म्हणतात, तर त्याला पित्ताशय असे म्हणतात. पित्ताशय असे म्हणतात. आणि या पित्ताशयामध्ये एकूण 50 घनमीटर, एकूण किती 50 घनमीटर हा पित्तरस स्रावत असतो. पहा, किती स्रावत असतो? पित्तरस 50 घनसेमी स्रावत असतो. आणि तर हा पित्तरस स्रावत असतो तर पित्तरस महत्त्वाचं कार्य काय करतो, तर पहा, हा पित्तरस आपल्याला मेद पदार्थाच्या विघटनासाठी म्हणजे किंवा मेद पदार्थ पचण्यासाठी याची मदत होत असते. मेद पदार्थ म्हणजे पहा, आपण भाजी करताना किंवा कुठलं आपण जे तेल वापरतो, तेल म्हणजे काय, हा मेद आहे. लक्षात ठेवा, तेल म्हणजे काय, मेद आहे. म्हणजे याच्या पचनासाठी आपल्याला काय मदत करत असते, तर यकृतामधून जो काय पित्तरस स्रावतो हा आपल्याला मदत करत असतो. प्रश्न असा पण आलेला आहे की यकृतामधून जो काही पित्तरस स्रावतो हा पित्तरस आपल्याला मेद पचनासाठी मदत करीत असतो. लक्षात ठेवा, कशासाठी मदत करत असतो, मेद पचनासाठी मदत करीत असतो. तर पहा, यकृताला 2 प्रकारचे आजार होतात. पहा, एक म्हणजे कावीळ, दुसरा म्हणजे सिरोसिस. तर कावीळविषयी आपण माहिती पाहूयात. आता पहा, कावीळ कसा होतो, लक्षात ठेवा, मानवाला कावीळ कशा पद्धतीने होतो. पहा, तर यकृताला 2 आजार होतात, ते म्हणजे कावीळ आणि दुसरा म्हणजे सिरोसिस. तर कावीळविषयी आपण थोडी माहिती घेऊयात. तर पहा, आपल्या रक्तामधून बिलिरुबिन नावाचा घटक स्रावत असतो. काय स्रावत असतो? बिलिरुबिन नावाचा जो काही घटक स्रावत असतो. आपल्या रक्तामध्ये बिलिरुबिन नावाचा जो काही घटक असतो हा पहा, यकृतामध्ये ज्या काही पेशी असतात, हा पेशी या रक्तामधील जो बिलिरुबिन नावाचा घटक आहे हा आपला काय करतात, त्या स्वतःमध्ये समावेश घेत असतात. म्हणजे ह्या काय स्वतःकडे याला खेचून घेतात. म्हणजे रक्तामध्ये जो काही बिलिरुबिन आहे ते स्वतःकडे काय खेचून घेण्याचं कार्य कोण करतात, तर यकृतामध्ये ज्या काही पेशी असतात ते स्वतःकडे खेचून घेण्याचं किंवा त्याला स्वतःमध्ये समाविष्ट करण्याचं कार्य ह्या पेशी करत असतात. परंतु ज्यावेळेस यकृतामधल्या ह्या पेशी हे कार्य करणे बंद करतात त्यावेळेस हा बिलिरुबिन आहे ना, हा बिलिरुबिन आपल्या रक्तामध्ये पूर्णपणे रक्तामध्ये पसरतो आणि हा रक्तामध्ये पसरल्यामुळे आपल्या शरीर पिवळं दिसायला लागतं. कसं दिसायला लागतं? पिवळं दिसायला लागतं. त्याला पिलिया, हिंदीमध्ये पिलियासुद्धा असे म्हणतात. लक्षात ठेवा. तर हा कसा होतो पहा, आपल्या रक्तामध्ये बिलिरुबिन न सोसल्यामुळे आपल्याला कावीळ हा रोग होत असतो. लक्षात ठेवा. तर प्रश्न असा पण विचारला जाईल, कावीळ हा आजार खालीलपैकी मानवी शरीरातल्या कुठल्या अवयवास होतो, तर कावीळ हा आजार मानवी शरीराच्या यकृत ह्या अवयवाला होतो. पहा, कावीळ कशाला होतो? यकृत या अवयवास होतो. प्रश्न असा पण विचारला जाईल, कावीळ आणि सिरोसिस हे आजार खालीलपैकी कुठल्या अवयवास होतात. कावीळ आणि सिरोसिस हे आजार कुठल्या अवयवास होतात, तर कावीळ आणि सिरोसिस हे आजार सुद्धा यकृताला होतात. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. पूर्ण मुद्दे क्लिअर करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला पुढचा प्रश्न पहा. 2 नंबरचा प्रश्न, कोणती ग्रंथी मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते. तर मित्रांनो 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी ते 4 ऑप्शन पहा आणि याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला उत्तर सांगा.
ह्या अगोदर मी सांगितलेलं आहे. तर पीयूषिका ग्रंथी ऑप्शन नंबर 2 पीयूषिका ग्रंथी ही मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून सुद्धा ओळखली जाते. कुठली ग्रंथी? पीयूषिका ग्रंथी मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी म्हणून ओळखली जाते. आणि ही पीयूषिका ग्रंथी आपल्या शरीराच्या कुठे स्थित असते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा, लक्षात ठेवा. पहा, तर पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणण्याचं कार्य पहा, का म्हणतात तिला मास्टर ग्रंथी हे ठिकाणी आपण पाहूयात. पहा, पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणण्याचं कार्य पहा. नंबर 1, आपली वाढ नियंत्रित ठेवण्याचं कार्य ही पीयूषिका ग्रंथी करते. दुसरं कार्य काय करते? तर पचन क्रियेवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही पीयूषिका ग्रंथी करते. तिसरं महत्त्वाचं कार्य काय करते? तर पहा, इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही पीयूषिका ग्रंथी करते. म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी, बाह्यस्रावी ग्रंथी यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य ही पीयूषिका ग्रंथी करते. आणि चौथं महत्त्वाचं कार्य काय करते? तर जे काय आपले लैंगिक इंद्रिय आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्यसुद्धा ही पीयूषिका ग्रंथी करत असते, लक्षात ठेवा. म्हणजे पहा, पीयूषिका ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणण्याचं हेच कारण आहे. ही 4-5 कारण तुम्ही लक्षात ठेवा. तर पहा, मेंदूच्या खाली कवटीमध्ये स्थित असते आणि ही सर्वात लहान ग्रंथी. हा IMP क्वेश्चन आहे. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी जर विचारलं तर ती पीयूषिका लिहा, लक्षात ठेवा. मानवी शरीरातील सर्वात लहान ग्रंथी असा प्रश्न जर आला तुम्हाला पीयूषिका उत्तर लिहायचं. आणि मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली हा जर प्रश्न जर आला तर तुम्हाला यकृत हे उत्तर लिहायचं. कन्फ्यूज होऊ नका, नाहीतर बस यकृताच्या जागी पीयूषिका आणि पीयूषिका जागेवर यकृत जर केलं तर प्रश्न गडबड होऊ शकते आणि आपलं प्रश्न हातचे मार्क या ठिकाणी जाऊ शकतात. त्यामुळे मी याच्यावर तुम्हाला ट्रेस देऊन या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, लक्षात ठेवा. तर चला पुढचं पाहूत आता. 3 नंबरचा प्रश्न आहे, ॲडमचे ॲपल या ग्रंथीला म्हणतात. तर ॲडमचे ॲपल कुठल्या ग्रंथीला म्हणतात? तर लक्षात ठेवा, ॲडमचे ॲपल हे थायरॉईड ग्रंथीला म्हणतात. कशाला म्हणतात? थायरॉईड ग्रंथीला ॲडमचे ॲपल असे म्हणतात, लक्षात ठेवा. कुठल्या ग्रंथीला? थायरॉईड ग्रंथीला ॲडमचे ॲपल असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 थायरॉईड ग्रंथीला ॲडमचे ॲपल असे म्हणतात, लक्षात ठेवा. तर आपण स्वादुपिंडविषयी सुद्धा माहिती पाहिली, यकृताविषयी माहिती पाहिली आणि थायरॉईड ग्रंथीसुद्धा विषयी माहिती पाहिली. त्यामुळे याचं स्पष्टीकरण मी काय देणार नाही, फक्त या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा ॲडमचे ॲपल कुठल्या ग्रंथीला म्हणतात? तर ॲडमचे ॲपल हे थायरॉईड ग्रंथीला असे म्हणतात. थायरॉईड ग्रंथीचा आकार H हा इंग्रजी अक्षरासारखा आहे. तर चला पहा, थायरॉईड ग्रंथी हा इंग्रजी H अक्षरासारखा आहे. इलाज कंठस्थ ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. गॅयटर म्हणजेच गलगंड हा आजार सुद्धा या ग्रंथीला होतो. आणि आयोडीनची कमतरता. तर पहा, आयोडीन दिन हा 21 ऑक्टोबर हा साजरा केला जातो. या ग्रंथीला स्वर ग्रंथी असे सुद्धा म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाविषयी आपण ग्रंथीविषयी माहिती पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.